नमस्कार मित्रांनो, आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटवर आलेलो आहे आणि या वेबसाईटवर कामगार नोंदणी कशा पद्धतीने होते आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने प्लीज नोट, कृपया लक्ष द्या, असा एक इंटरफेस येईल, असं एक नोटीस येईल. ती तुम्ही चांगली व्यवस्थित वाचून घ्या. जर तुम्ही कल्याण साईडचे असाल आणि इचलकरंजी साईडचे असाल, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची नोटीस आहे. जर मित्रांनो तुम्ही कल्याणचे असाल तर तुम्हाला कल्याण हे तुमचं WFC करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आणि जर इचलकरंजी असेल तर इचलकरंजी. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला फीड करायचा आहे सगळ्यात अगोदर. आणि आधार कार्ड फीड केल्यानंतर जे आहे तुम्हाला करंट मोबाईल नंबर करंट मोबाईल नंबर जो आहे तो ॲड करायचा आहे. ते प्लीज नोट वगैरे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, माहिती घ्या आणि त्यानंतर आधार कार्ड नंतर फिल करा. आधार कार्ड नंबर व्यवस्थित भरा. आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला चालू मोबाईल नंबर जो आहे, सध्या तुम्ही जो यूज करत आहात तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म करायचं आहे. या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे स्वतःचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतीचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर आडनाव लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी लिंग, जेंडर आहे, मेल फिमेल जे काय असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हा आधार कार्ड जो आपण अगोदर सुरुवातीला भरला होता तो आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचं वैवाहिक स्थिती जी आहे, मॅरिटल स्टेटस जे आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं लग्न झालं आहे, सिंगल आहात, लग्न होऊन मोडलं आहे, किंवा पती किंवा पत्नी वारली आहे, ते जे काय स्टेटस असेल तुम्ही सिलेक्ट करून ठेवू शकता. यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमची जन्मतारीख या ठिकाणी फिल करायची आहे, जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर एज जे आहे ते ऑटोमॅटिकली इथे रिफ्लेक्ट होईल, जे ते आपण एडिट करू शकत नाही. यानंतर तुमची कॅटेगरी जी आहे ती तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची, SC, NT, जनरल, OBC जे काय असेल ते. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड, आधार कार्डनुसार म्हणजे आधार कार्डवर जसा ॲड्रेस आहे तसा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. लक्ष द्या, आधार कार्डनुसार पूर्ण ॲड्रेस असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आधार कार्डनुसार ॲड्रेस भरल्यानंतर तुम्ही जर बघू शकता स्टेट आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे आहे तुमचा जो जिल्हा आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा तालुका जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस, जे तुम्हाला पोस्ट ऑफिस आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही खाली येता आणि खाली आल्यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला तपशील तुमचा भरायचा आहे. आता कौटुंबिक तपशील जो आहे, फॅमिली डिटेल जे आहे त्याच्यामध्ये काय काय येणार आहे बघा. याच्यामध्ये तुमची माहिती, आई वडील, फक्त आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे. जर तुम्हाला 3 मुलं असतील तर फक्त पहिल्या 2 मुलांची नावे या ठिकाणी येतील आणि तुम्ही ती फिल करायची आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदरचा जो फॉर्म असेल तो सेल्फसाठी असेल, म्हणजे स्वतः तुम्ही हा फॉर्म भरताय. जो कोणी भरत असेल तो, समजा त्याचं नाव येईल पहिलं, त्यानंतर सरनेम येईल आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे पतीचं, पत्नीचं जे काही नाव असेल ते येईल. त्यानंतर जन्मतारीख असेल. त्यानंतर एज जे आहे ॲटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं प्रोफेशन, तुमचं काय प्रोफेशन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं शिक्षण जे आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे नॉमिनी जो असतो तो तुम्ही स्वतः सिलेक्ट करू शकत नाही स्वतःला, तर ते जे तुमचे फॅमिली मेंबर्स असतील त्यांना तुम्ही नॉमिनी म्हणून सिलेक्ट करू शकता, स्वतःला करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने हा फॉर्म असेल. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता डिलीट वगैरे करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी ॲड मोरवरती जर आपण क्लिक केलं ॲड मोरवरती, तर त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी अजून एक मेंबर तुम्ही ॲड करू शकता. आता ॲड केलेला मेंबर डिलीट पण करू शकता, तुमच्यानुसार आहे. जो ॲड करायचा डिलीट करायचा त्यानुसार. मग तुम्ही तुमच्या मेंबरच्यानुसार, फॅमिली मेंबरनुसार जे आहे तुम्ही ॲड करत जा आणि पूर्ण त्यांचं नाव, आडनाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव, त्या हिशोबाने तुम्ही रिलेशन जे काय असेल तुम्ही ते समोर सिलेक्ट करणार आहात. XYZ जे काय असेल ते, समजा आपण त्यांचं नाव XYZ आहे, त्यांचं आडनाव जे ABC आहे,
त्यानंतर या ठिकाणी जे आहे आपल्याला पतीचं किंवा पत्नीचं हे जे आहे नाव लिहायचं आहे आणि यानंतर इथे जे आहे या ठिकाणी तुम्ही रिलेशन सिलेक्ट करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपलं एक चुकी झाली. या ठिकाणी हजबंड नाही तर एक पती किंवा जे काय वडील असतील त्यांचं नाव येणार आहे आणि इकडे जे आहे रिलेशन येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जो आहे या फॅमिली मेंबर्सची जे आहे डिटेल्स भरू शकता. अशाच पद्धतीने प्रत्येक फॅमिली मेंबरची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो. आणि या तपशील पूर्ण सावधगिरीने भरायचं आहे. त्यांचे आधार नंबर वगैरे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली आल्यानंतर एम्प्लॉयर जो आहे या ठिकाणी बघू शकता. एम्प्लॉयर डिटेल्समधून दाखवतोय. एम्प्लॉयर डिटेल्स म्हणजे ज्याने तुम्हाला 90 दिवसांचा कामकाजाचा दाखला दिला आहे, 90 दिवसाचं जे आहे वर्किंग सर्टिफिकेट दिलं आहे तो. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुमचे वर्क टाईप सिलेक्ट करायचे. जसं तुम्ही सिलिंग काम करता, तुम्ही प्लंबर आहात किंवा तुम्ही ऑल टाईप काम करता ते तुम्ही सिलेक्ट करायचे. समजा तुम्ही ऑल टाईप हेल्पर आहात तर ते सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी जे सर्टिफिकेट देणारा जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा. जसं तुमचा ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला जावक दिनांक जे आहे या ठिकाणी दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो जो सर्टिफिकेट आहे अशा पद्धतीने ते सर्टिफिकेट असणार आहे 90 दिवसांचं कामकाजाचं. तर अशा पद्धतीने जे आहे सर्टिफिकेट देण्यात येत आहे वगैरे त्या ठिकाणी मेन्शन असणार आहे. जो कोणी तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी फोटो असणार आहे तुमचा. आणि त्यानंतर जो जावक क्रमांक असतो मित्रांनो, कधी कधी आपल्याला कळत नाही जावक क्रमांक म्हणजे काय. तर या ठिकाणी जावक क्रमांक जो आहे सर्टिफिकेटवरती लिहिलेला असतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पण जावक क्रमांक हा जो जावक क्रमांक आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि जावक दिनांक जी सर्टिफिकेट आहे ती जावक दिनांक असणार आहे. त्यानंतर मित्रांनो ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आपल्याला. ग्रामपंचायतचं नाव लिहिल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ग्रामपंचायतीचा जिल्हा म्हणजे ग्रामपंचायतीचा जिल्हा जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा. खाली आल्यानंतर तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट समर्थन दस्तऐवज बघू शकता. या ठिकाणी आपल्याला काही डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो. एक म्हणजे ॲप्लिकंट फोटो, तुम्हाला जो अर्जदाराचा एक फोटो द्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरं आहे थंब प्रिंट, तर ते आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी हे 2 फोटो अपलोड झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे बघा डॉक्युमेंट्स काय आहे तर आधार कार्ड आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी खाली जो ॲप्लिकंट फोटोचा थंब प्रिंट झालं त्यानंतर आधार कार्ड जे आहे यावरती आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यानंतर दुसरं आहे 90 डेज सर्टिफिकेट जे आहे कामगार सर्टिफिकेट ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॉक्स आहे तो आपल्याला क्लिक करायचा आहे. मी याद्वारे असे जाहीर करते की वरील सर्व माहिती माझी व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. दिलेली माहिती खोटी असल्याने आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील. अशा पद्धतीने नोट आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली यायचं आणि सेव्हवरती बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो समोर एक पॉपअप येईल ज्या ठिकाणी तुम्हाला OTP येणार आहे. म्हणजे OTP पाठवायचा आहे अगोदर तुम्हाला सेंड OTP असा ऑप्शन येणार आहे. तर सेंड OTP केल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा OTP हा जाणार आहे. जो मोबाईल नंबर त्या ठिकाणी असणार आहे त्या मोबाईल नंबरवरती. आणि त्या मोबाईल नंबरवरती जो OTP जाईल तो आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन येईल ज्या ठिकाणी ऑप्शन येईल की OTP इथे भरा म्हणून. आणि त्या ठिकाणी OTP भरल्या गेला आणि ओके म्हटलं सेव्ह म्हटलं की हा तुमचा फॉर्म भरून झाला आहे असं समजा. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जो आहे हा कामगार मंडळाचा फॉर्म जो आहे तुम्ही भरू शकता. तर मित्रांनो काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्या प्रश्नांचं निरासन करण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.